गाईज गुड मॉर्निंग. सो आता आम्ही चाललो आहे अर्नाळ्याला सर्वजणं, म्हणजे मम्मी पप्पा चाचू चाची मयंक आरू मी आणि चाची वगैरे आम्ही सर्व आहोत. तर चाची वगैरे आता डायरेक्ट स्टेशनला भेटतील, पप्पा पण डायरेक्ट स्टेशनला भेटतील. सो आता मी चालली आहे. हे बघा मी इथे आहे आणि मम्मी आणि चाची पुढे. येस, आता आम्ही फटाफट जाऊ. तर आता आपण भेटूया स्टेशनला. तर आता रिक्षा वगैरे भेटेल तर बरी, बघू आता कसं काय. सो लेट्स गो. गायचं आता आम्ही स्टेशनला बसलो बघा. सो आता आम्ही ट्रेनमध्ये बसू, कसं काय ते आता आम्ही विरारला पोचलोय. विरार स्टेशनला. सो आता मी तुम्हाला दाखवतो. सो हे लोक पुढे गेले, आता पप्पा आणि मी आम्ही चाललोय. सो स्टे ट्यून्ड. One eternity later. सो आता मी फायनली पोचलोय घरी अर्नाळ्याला. फायनली. सो आता इथे मागे घरात पप्पा वगैरे चालले. सो आता मी पण जाते आणि तुम्हाला दाखवते कसं काय. आणि तुम्हाला एक गुड न्यूज पण द्यायची, म्हणजे मी फायनली आत्ता झालेली आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स गो. आणि तुला बाग वगैरे असं आहे आत्याचं घर. सो मी तुम्हाला सगळं दाखवणार. लेट्स गो. आता आम्ही घरी पोचलो. दादा, याचू, पप्पा, मम्मी. ये देखो जो मोबाईल वो चले त्याला आता आम्ही चाललो टेरेसवरती. सो म्हणजे मी तुम्हाला आता कम्प्लीट नीट दाखवलं नाही, तर मी दाखवेन तुम्हाला नंतर. तर हा आहे टेरेस. म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा जेव्हा मी इथे आली ना, त्याच्याहून आतापर्यंत सगळं बदललं आहे इथे. मस्त वाटतं. असं आहे. सो येस, क्रिसमस ट्री पण आहे, मी तुम्हाला दाखवते थांबा. काय आहे क्रिसमस. अरे हा बघ, अरे क्रिसमस ट्री. येस, मी आता आले हे शेतामध्ये. ये खूप मजा येते इथे, म्हणजे खूप असं मस्त वाटते. असं एकदम घराच्या समोरच सगळं आहे, मजा येते. सो आता मी तुम्हाला दाखवते काहीतरी. येस गाईज, हे बघा दिसते तुम्हाला विहिरीमध्ये बघ किती मोठे मोठे बेडकं बघा, किती मोठी आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी आत्या झाले बघा, किती गोड आहे. मी तुम्हाला क्लिअरली दाखवेल नंतर. येस. डिन डिन. येस. जायचं आता आम्ही वाडीत चाललोय. ही बघ. येस, आता मी वाडीत चाललोय, म्हणजे बागेमध्ये बोला किंवा शेतू बोला, काय पण बोला, आम्ही तिथे चाललोय. ही बघ ही बघ ही बघ. आता आम्ही चाललोय. तुम्हाला मला दाखवते कसं. इतकं मस्त वारशी. मला वाटलं इतकं गरम होईल ना इथे, पण नाही. बघा कोंबड्या. आत्या, दीदी, चाची. फुलं काढा, फुलं फुलं. कळ्या काढायच्या कळ्या. या बघ, या कळ्या काढायच्या. या बघ कपेत. हा, त्यांच्या नाही काढायच्या. त्यांच्या आपल्या त्यांच्या. पण त्या जायच्या नाही बरोबर. सफेद दिसतात ना, एकदम सफेद. हे बघा गाई, दीदी इथे, पप्पा इथे. दाखवा पप्पाला, सांग पप्पा मी फर्स्ट टाइम तग. नाही, पप्पाला दाखवते मी तसं. फर्स्ट टाइम तग. पुढं काय लाईव्ह का लाईव्ह.
लाईव्ह नको ब्लॉगच. अरे इथे ये नाही चालत दीदी बरोबर. नेटवर्क इश्यू आहे ना गाईज. मी लाईव्ह जाणार होती पण नेटवर्क इश्यू आहे म्हणून आपण सध्या ब्लॉगमध्येच दाखवूया. मला पिशवी बघायला सांग पहिला मम्मीला. मम्मी कुठे आहे? हा ते बघा गाईज मम्मी, जिओ असं. मयंक, आत्या आणि चाची, दीदी आतमध्ये आहे सध्या. आपण पण काढूया गाईज. अशा अशा काढू ना मोठ्या मोठ्या. खराब झाली रे गरमीची. ये पडलं गाईज, पडलं गाईज, पडलं कुठे? बघा इथे पण मस्त मस्त असे आहेत. बघा गाईज. पांजूची चर्चा चालली गाईज इथे. पांजूची तुम्ही दिसता बाकी हो पप्पाच दिसतात, दुसरं कोणच नाही दिसत. खरं आहे, बरोबर आहे. तर मग मी जमा करते आणि याचीला देते. याची बांधले त्या पण दाखव. हा पिशव्या बांधलेत, पिशव्या. चाचीने बांधलेली दिवसाला तुमच्या जोडीला नाही दिसना ना. मैताला मी नव्हतं. मी लवकर गेली बघ. पिशवी बांधली आम्ही मरण गेले ना लगेच ताबडतोब त्याच्या आधीच. येस, आपण थोडंसं पुढे जाऊया गाईस. ला 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 ला. Later. Eventually. सार्थकचं बघा काय चाललंय बिचारा. पुण्याच्या अपघातावरून एक बाब स्पष्ट झाली आहे. ती लाच आणि भ्रष्टाचाराचे धागे दोरे हे फार खोलवर गेले आणि आरोप पोलिसांपासून ते आमदार आणि आता अजित पवारांपर्यंत होतोय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी पुणे. डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवालमध्ये 14 फोन कॉल झाल्याचा समोर आलाय. वध झालं, वध झालं. 17 वेळा संभाषण झाल्याचा आता पुढे आलाय. सार्थकची कॉमेडी चालू आहे. इथे ध्रुवी आहे, आत्या आहे, मयंक आहे. आत्ता न्यूज बघते. डॉक्टर अजय तावरे यांच्या फोन कॉल संभाषण झाल्याची माहिती समोर येते आहे. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यामध्ये एकूण 14 फोन कॉल्स अपघातानंतर झाले होते, जेव्हा सॅम्पल घेण्यासाठी ससून झाल्या. त्यावेळी 14 वेळा या दोघांमध्ये संभाषण झाले. पुढे अपघात प्रकरणात एक महत्त्वाचे अपडेट आहे. डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात एकूण 14 वेळा संभाषण झाल्याचं आता पुढे येत आहे. पुणे अपघात प्रकरणात आता बिर्याणीची एंट्री झाली आहे. ससून रुग्णालयात 3 सदस्यीय चौकशी समितीनं बिर्याणीची आस्वाद चौकशी केली. पप्पा प्रसिद्ध बिर्याणीवर चौकशी. A few moments later. ते आहेत चाचू पण आलेले आहेत, सगळे आलेले आहेत मंडळी. नाव कायचं? कियारा. काय चाललं? कोणच नाही, आम्ही चालू ते बाहेर. काळ काळव हे पण मयंक आलेला आहे. याचे पण आहे काय. 1 मिनिट थांब. हा 1 मिनिट थांब. सोडून आले ते.
हा 1 मिनिट थांब. बघा गाईज आमची कियारा. माझ्या हाताची गेली मला. सो गाईज आता दीदी इथे पोले करते. पाणी कुठून भरायचं बाटली भरून गाईज इथे बघा दादा, चाचू, पप्पा, दादा. One hour later. असं आता मी जेवायला बसतोय. मयंकने काय काय घेतले? चपाती, डाळ, वाटाण्याची भाजी आणि कांदा भाजी. याच्याने डाळ भात, वाटाण्याची भाजी आणि कांदा भाजी. आणि मी घेतलेत पोले, वाटाण्याची भाजी आणि कांदा भाजी. असं आता आम्ही जेवायला बसतो. तर जेवण झालं ती भेटू. बाय. बाय. गाईज तर मग ब्लॉग आपण इथेच एंड करूया. सो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, खूप खूप शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो आतासाठी बाय बाय.